श्रावणात चुकूनही करू नये ह्या 10 गोष्टी। नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आता श्रावण महिना आलेला आहे। श्रावण महिना म्हटले की हा महिना भगवान शिवाचा पवित्र महिना आहे। ह्या महिन्यात भगवान शिवाची पूजा, दान धर्म खूप प्रमाणात केले जाते। हा महिना वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपल्याला जेवढे करता येईल तेवढे आपण दान धर्म, नियम पालन, शिवाची भक्ती करायलाच पाहिजे। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे काही सांगणार आहे की हा कोणत्या 10 गोष्टी आहेत त्या श्रावण महिन्यात चुकूनही करू नयेत। तर खाली मी तुम्हाला 10 गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर मैत्रिणींनो, जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की श्रावण महिन्यामध्ये कोणत्या चुकूनही गोष्टी करू नये। चला तर मग आता आपण चालू करूया उशीर न करता। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1 बघा, देवघर अस्वच्छ ठेवणे। आता बऱ्याच जणांना टाईम नसतो, त्यामुळे देवघर स्वच्छ राहत नाही। आता काही जण नोकरी करतात, त्यामुळे दररोज देवपूजा करतात पण देवघर पूर्णपणे स्वच्छ करणे होत नाही। पण तुम्ही श्रावण महिन्यामध्ये देवघरे स्वच्छ ठेवा। देवासमोर सुकलेली फुले ठेवू नका। देवासमोर नैवेद्य जास्त दिवस ठेवू नका। आज नैवेद्य ठेवला तर उद्या लगेच काढून घ्या आणि देवघरे स्वच्छ आणि सुंदर ठेवा। त्यामुळे देव पण प्रसन्न होतील आणि आपल्या घरामध्ये सुख सुद्धा प्रसन्नता येईल आणि आपला सुद्धा छान वाटेल। तर मैत्रिणींनो, नंबर 2 पहा, दुसऱ्यांची निंदा करणे। ह्या महिन्यामध्ये आपण दुसऱ्यांची निंदा करू नये, चुगली करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये, कुणाचे वाईट करू नये। आपल्याकडून जेवढे पुण्य करता येईल ना, आपण तेवढे पुण्य करावे। गरीब लोकांची सेवा करावी, दान धर्म करावी। हा महिना ना खूप पवित्र असतो, त्यामुळे ह्या महिन्यात जेवढे आपल्याकडून कर्म करता येईल ना तेवढे कर्म करावे आपण। नंबर 3 पहा, उपवास करताना शरीराकडे दुर्लक्ष करणे। तर मैत्रिणींनो, आपण श्रावण महिन्यामध्ये उपवास करतो, पण शरीराकडे दुर्लक्ष करू नका। उपवासाचे नक्की फ्रूट्स वगैरे खा, फराळाचे करा आणि जर तुमचे वय लहान असेल तर तुमची पोटभर फराळाचे करा। जर जास्त वय असेल तरी पण पोटभर फराळ करा आणि जे आपण उपवास केला म्हणजे खायचे नाही असे काही नाही, असे करू नका। आणि कोणी तर महिनाभर उपवास करते, त्यामुळे आपण महिनाभर उपवास केला तरी पण ना जास्त प्रमाणात उपाशी राहू नका, जेणेकरून आपली तब्येत पण खराब होणार नाही। नंबर 4, घरात सतत भांडण करणे। तर मैत्रिणींनो, आपण घरामध्ये सतत भांडण करू नये। हा महिना चांगला असतो, त्यामुळे घरामध्ये राग, भांडणे असे काहीही करू नका, कारण जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले राहा। भांडण केल्याने घरामध्ये आपल्या लक्ष्मी टिकत नाही आणि पैसा सुद्धा राहत नाही। नंबर 5, अन्नाची नासाडी। तर असे काही नाही की श्रावण महिन्यामध्ये अन्नाची नासाडी करू नका। कोणत्याही महिना असो, अन्नाची नासाडी करू नये। जेवढे पाहिजे तेवढेच बनवा, जेवढे आपल्याला खायचे तेवढेच खायला घ्या, वाया घालवू नका। आणि जर उपवास असेल आणि त्या दिवशी आपला जास्त झाले असेल फराळाचे, तर ते वाया न घालता आपण गाईला वगैरे द्यायचे आहे, ते फेकून द्यायचे नाही। नंबर 6 बघा, देवाची पूजा मनापासून न करणे। तर मैत्रिणींनो, आपण श्रावण महिन्यामध्ये देवाची पूजा मनापासून करावी आणि असेही आपण देवाची पूजा मनापासूनच करावी। देवपूजा करताना मनामध्ये वाईट विचार, कोणाबद्दल वाईट असे काहीही आणू नये। मनापासून देवाची पूजा करा, तरच देव आपल्याला प्रसन्न होतील आणि पावतील। आणि मनामध्ये भाव असेल तर देव नक्कीच प्रसन्न होतील। देवासाठी जास्त खर्च करणे गरजेचे नाही, फक्त मनामध्ये भाव आणि श्रद्धा पाहिजे। नंबर 7, खोटे बोलणे आणि फसवणूक करणे। तर मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये कोणासोबतही खोटे बोलू नये, कोणाची फसवणूक करू नये। नुसती देवपूजा करून फायदा नाही आणि खोटे बोलायचे, फसवणूक करायची असे काहीही करू नाही। नंबर 8 बघा, रागावर नियंत्रण ठेवणे। तर आपल्याला कितीही राग आला तरीही आपण गप्प बसायचे आहे, जास्त रागात बोलायचे नाही, कोणाला काहीही दुखवायचे नाही। आपण प्रयत्न करायचा आहे, जेवढे शांत राहता येईल तेवढे शांत राहा। कितीही राग आला तरी मन स्थिर ठेवा आणि
मन शांत ठेवा. नंबर 9, मंदिरात गेल्यानंतर बघा मंदिराच्या नियमामुळे दुर्लक्ष करू नये. तर मैत्रिणींनो, आपण मंदिरात जातो. आज श्रावण महिन्यामध्ये मंदिरात खूप गर्दी असते, त्यामुळे आपण दुर्लक्ष न आणि रांगेत उभे राहत नाही, तर आपण रांगेमध्ये उभे राहून दर्शन घ्यायचे आहे. कोणासोबत धक्काबुक्की नाही झाली तर त्यांना भांडायचे नाही, रागवायचे नाही, मन शांतच ठेवायचे आहे. नंबर 10 पहा, पूजा करताना घाई. तर आपण मंदिरात जातो आणि पूजा करताना घाई करतो, असे न करता आपण एकाग्र मन, शिस्त, चित्त ठेवून पूजा करावी. घाई करू नये आणि आपण ओम नमः शिवाय असा जप सुद्धा करावा. शिवमहिम्य स्तोत्र वाचावे आणि दर्शन घ्यावे आणि देवाला आपल्या मनातील मनोभावे बोलावे. देव नक्कीच आपले प्रसन्न होतील. तर मी तुम्हाला शेवटी एवढेच सांगते की आपल्या श्रावण महिन्यामध्ये संपला की बरेच जण नंतर काही पालन करत नाही, पण असे काही करू नका. तुम्ही श्रावण संपला आणि तरीही आपण श्रावण महिन्यात जेवढे नियम पाळतो ना, ते नंतर सुद्धा तसेच ठेवा आणि कोणासोबत वाईट सुद्धा बोलू नका, कोणाचे वाईट सुद्धा करू नका आणि जास्त आनंदाचे वातावरण ठेवा. श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये सुद्धा शिस्त ठेवा. वृद्ध लोकांची मदत करा, गरजू लोकांना मदत करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हर हर महादेव. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चला.